फुलंब्री सिल्लोड तालुक्यातील अनेक गावात गुटखा विक्री बोकाळली असून भर दिवसा गुटखा विक्रेते बिनधास्त माल घेऊन फिरत असून गव्हाली येथील गुटखा व्यापारी अनेकांसाठी अन्नदाता ठरत आहे। वडोद बाजार परिसरात अवैध गुटखा विक्री जोमाने सुरू असून हा गुटखा विक्री चर्चेचा विषय ठरलाय। मात्र कार्यवाही कोण करणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। रात्रीच्या सुमारे 2 ते 3 वाजेच्या सुमारास अज्ञात ठिकाणाहून मोठ्या वाहनाने तालुक्यातील काही गावात गुटखा आणला जात असल्याची चर्चा सध्या परिसरातून ऐकावयास मिळत आहे। या गावच्या काही ठराविक अंतरावर सदर गुटख्याचा माल हा गुटखा विक्रेता मोटारसायकलवरून अनेक गावात पानटपरी, किराणा दुकान सह ढाबे, पान स्टॉलवर विक्री केली जाते। गुटखा विक्री करणारा गुटखा विक्रेता मोटारसायकलवरून भर दिवसा पहाटे 6 ते सकाळी 9 ते 10 पर्यंत, सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुलेआम सुरळीतपणे कोणालाही न घाबरता राजरोसपणे गुटखा विक्री करत आहे। मात्र हा अवैध गुटखा इथपर्यंत येईपर्यंत तर सोडाच, पण खुलेआम मोटारसायकलवरून विक्री करत असताना संबंधित विभाग हा कुंभकर्ण झोपेत कसा की झोपेचे सोंग घेतोय, हा मोठा प्रश्न या ठिकाणी दिसून येतोय। कुणालाही न घाबरता हा जीवघेण्या गुटखा विक्रीला लगाम कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।